तुमच्याशी माझं कोणत्याही स्वरूपाचं वैमनस्य नाही. ब्रह्मदेवानं निर्माण केलेली ही सृष्टी आहे. या सृष्टीत ज्या ज्या सजीवानं जन्म घेतला ना, त्यानं आपल्या इच्छा परिपूर्णतेसाठी जरूर झटावं. या विश्वात उत्कर्ष प्रत्येकानं साधावा. प्रगतीच्या पथावर प्रत्येकानं चालावं. पण दुसऱ्याच्या जीवनाची होळी करून स्वतःच्या सुखाची पोळी कुणी बाजू नये. ते बाई का अबलेचा शिर भ्रष्ट करून तुम्ही तुमच्या सुखाची पोळी बाजू नका. मी विनंती करतोय तुम्हाला, आल्या पावले माघारी चला. कशी दृष्टी तशी सृष्टी. तू हे पाहत होतास ते तुला कसं वाटलं असेल, पण या ठिकाणी आमचं प्रेम चाललं होतं. तुला दिसत नाही की काय? यक्षराज म्हणणं आपलं रास्त आहे. दृष्टी तशी सृष्टी. मग जशी दृष्टी टाकावी तशी सृष्टी प्रत्येकाच्या नेत्रासमोर मला दिसते. तुमचा प्रसंग ज्यावेळी मी पाहिला ना, ज्यावरती अबलेच्या मुखात थांबा बंदवाय शब्द स्थिर झाले, त्यावरती माझी दृष्टी मला सांगून गेली हिला माझ्या सहाय्याची गरज आहे. अर्थात तेच सहाय्य आणि माझं क्षत्रियत्व जोपासण्यासाठी मी तो उभा राहिलो. यात माझं काही चुकतंय का? विजय, या ठिकाणी मला ती आवडली. मी तिच्याजवळ प्रेमाची याचना केली. अगदी बरोबर. तिने ती धिक्कारली. म्हणून या ठिकाणी जबरदस्ती जुलूम करायला मी कारणीभूत ठरतोय. तेच मी म्हणतोय. यक्षराज, तुमच्या मने इच्छा निर्माण व्हावी, मी आपल्याला दोष देणार नाही. कारण इच्छा ही उपजात भावना आहे. इच्छा प्रत्येक सजीव घटकाच्या मनात निर्माण होते. पण आपल्या मनाची इच्छा परिपूर्ण करण्यासाठी दुसऱ्याच्या संसाराची होळी करण्याचा कोणताही अधिकार आपल्याला पोचत नाही. तेव्हा मी एक क्षत्रिय आहे. अर्थात मी विनंतीपूर्वक आपल्याला सांगतोय, या मरतभूमीत आज ते अतिक्रमण तुमच्याकडून घडलं जात आहे. हे अतिक्रमण कुठंतरी थांबवा. नापेक्षा या अबलेच्या रक्षणार्थ विजय आपल्या नेत्रासमोर जो उभा राहिला ना, तो तुमची इहलोकीची यात्रा संपवून तुम्हाला परलोकी पाहतोय. म्हटलं वारे विजय, तुझ्या सारखे किती आले आणि किती गेले. किती आले? माझ्या पायाखाली तुडून त्यांना ठार करून टाकलंय. यक्षराज, आजपर्यंत माझ्यासारखे कित्येक तुमच्या नेत्रासमोर उभे राहिलेही असतील. मी आपल्याला दोष देणार नाही. पण ते आले ते वेगळे होते आणि हा आहे तो वेगळा आहे. तेव्हा एकाच मापानं साऱ्यांना मोजण्याचा प्रयत्न करू नका. आता तुमच्याशी बोलणं म्हणजे तराजूत बेरकांच्या मोजमापणीचा मूर्खपणा करणं असं मला वाटू लागलं. कारण एकाला उचलून तराजूत ठेवे दुसऱ्याला ठेवतोय म्हणेपर्यंत पहिला उडी मारून गेलेला असतो. तेव्हा सुविचाराचा बोध आता संपला. अविचाराला जर का तुमचा देह मंडित असेल तर यापुढे मी सुविचाराचा बोध करणार नाही. शेवटचं तुम्हाला सांगतोय, इथून चालते भा. विजय, सगळेजण आतापर्यंत हेच सांगून गेले, मी निराळा. पण या